डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रात आज मोठा गोंधळ उडालाय। जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या होत्या, पण फॉर्म घेणे देणे आणि भरून घेण्याची जबाबदारी केवळ एका कर्मचाऱ्यावर असल्याने कामकाजाचा वेग मंदावला। तासनतास प्रतीक्षा करूनही काम न झाल्याने संतप्त नागरिकांचा संयम तुटला आणि सुविधा केंद्रात घोषणाबाजीसह गोंधळ उडाला। नागरिकांच्या गैरसोयीमुळे पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। नागरिकांनी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून सेवा तात्काळ सुरक्षित करण्याची मागणी केली आहे। माझं नाव भावेश परमार, माझी आईचं नाव विमला महेश परमार। त्यांचा मृत्यू गेल्या महिन्यामध्ये 5 ऑगस्टला झालेला। त्यांच्यासाठी मी मृत्यू दाखला घ्यायला आले होते। गेल्या 1 हप्त्यापासून मी प्रयत्न करत आहे, पण प्रॉब्लेम हे झालाय लास्ट वीक मध्ये ठीक आहे, मी आलेलो तेव्हा सुट्टी पडलेली 3 दिवसाची, त्यावेळी माझं काम झालं नाही। आज आलो तर नाईट बंद होता, लाईनीमध्ये उभं होतो, जेवायला गेलो परत लाईनीत मागून मला उभा राहावं लागला। आता मी इथे गेल्या कमीत कमी सकाळपासून आम्ही उभे आहेत आणि माझ्या बरोबर हे सगळे उभे आहेत। इथे नाही पंख्याची सुविधा आहे, नाही कुठल्या प्रकारची सुविधा आहे। तुम्ही वॉशरूम सुद्धा बघू शकता, वॉशरूम मध्ये वॉश बेसिन मध्ये नळ नाही आहे। अशा अधिकाऱ्यांकडून काय उत्तर मिळालं तुम्हाला? अधिकाऱ्यांकडून काय उत्तर मिळालं? लाईनीत उभे राहा, अजून काय बोलले नाही? या व्यतिरिक्त काही मला उत्तर भेटला नाहीये। नाम चैताली नीरव गाला। क्या हुआ है? 15 दिन से मैं अपने बर्थ सर्टिफिकेट के लिए भागदौड़ कर रही हूँ। एक पेपर इधर से लो, एक उधर से लो। मैंने एक बार रसीद निकाली, सेम डॉक्यूमेंट वापस मुझे दूसरी रसीद निकालनी 5 रुपए की, उसके वापस मैंने 0 से मैंने शुरू किया। एक ही आदमी रसीद दे रहा है, उसी से वापस दूसरी रसीद की वापस न्यू लाइन लगाओ। ये क्या सिस्टम है? कम से कम एक आदमी एक प्रोसेस के लिए आपको अलग अलग आदमी रखो ना। मृत्यु के लिए अलग, जन्म के लिए अलग, रसीद के लिए अलग आदमी। यहाँ पर आदमी नहीं है, कैसे काम होगा? 15 दिन 20 दिन से काम चालू है। कितना इंसान पर्सनल जॉब करेगा कि जॉब की से छुट्टी कितना बार लेगा? प्राइवेट जॉब में छुट्टी नहीं मिलती है। देन व्हाट टू डू? उदय येरगोळे। काय समस्या आहे? मी आलो तो आईच्या मृत्यू प्रमाणपत्र मध्ये करेक्शन करण्यासाठी। काय आता इथे अधिकाऱ्यांकडून काय उत्तर मिळालंय? आता ते करेक्शन केलंय, करण्यासाठी उद्या यायला लागेल। काय ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही सहकार्य करता? काहीच करत नाही, सगळे मांडतातच आहे।